Welcome to Unispoken English classes. My name is Ashish Jadhav. I am an English trainer. We are learning spoken English every day. बरोबर. तर आज स्पोकन इंग्लिश क्लासचा टॉपिक आहे टेन्स. जो चॅप्टर आपण कोणत्याही क्लास लावला स्पोकनचा तर फर्स्ट आपण टेन्स शिकतो, बरोबर नाही. टेन्समध्ये गोंधळ उडतोच आपला. तर बघूया टेन्स मीन्स काय. आजचा टॉपिक आहे टेन्स मीन्स टाइम. काय टेन्स मीन्स टाइम. बरोबर. जेवढे टेन्स आहे ते वेळ दर्शवतात. टेन्स काय म्हणजे काळ. आता मराठीत म्हटलं तर काय काळ. आता सध्या मी कोणत्या काळात बोललो असेल आणि बोलणार असेल. सध्या जे चालू आहे ते प्रेझेंट, जे गेलेलं आहे पास्ट आणि जे येणार आहे ते फ्युचरमध्ये. असे 3 मेन टाइप्स आहे काळाचे. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्स. देर आर 3 main types of tense. There are 3 main types of tense. Main types of tense. Tense. कोणते टेन्स आहे मेन टाइप्स. फर्स्ट प्रेझेंट टेन्स. फर्स्ट काय प्रेझेंट टेन्स. फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. सेकंड पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्स. आणि थर्ड फ्युचर टेन्स. थर्ड काय फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वर्तमान काळ मराठीमध्ये लिहिलं तर वर्तमान काळ. त्याच्यानंतर सेकंड पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ. पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. नंतर टेन्स म्हणलं की टाइम मीन्स काळ, बरोबर आहे. तर किती काळ आहे तर देर आर 3 मेन टाइप्स. किती 3 मुख्य काळ आहे. फर्स्ट प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट टेन्स आणि थर्ड फ्युचर टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मीन्स काय वर्तमान काळ. तर वर्तमान काळ मीन्स काय सध्या जे घडतं, बरोबर आहे. आता मी इंग्लिश शिकवतो, तुम्ही इंग्लिश ऐकता, मी बोलतो, बरोबर आहे. तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहिता, हे सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये करता. पास्ट टेन्स मीन्स भूतकाळामध्ये एखादी क्रिया घडलेली असेल, घडून गेलेली असेल, बरोबर आहे, इन द फास्ट, तर तो असतो पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्स विल बी कमिंग इन द नेक्स्ट. म्हणजे फ्युचरमध्ये एखादी क्रिया येणार असेल त्यावेळेस यूज करायचा फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. तर प्रेझेंट टेन्स भूतकाळ आणि भविष्यकाळ समजलं असेल तुम्हाला. प्रेझेंट मीन्स सध्या जे चालू आहे, पास्टमध्ये एखादी क्रिया घडून गेलेली आहे आणि फ्युचर मीन्स एखादी क्रिया येणार आहे. तर प्रेझेंट टेन्स हे आपण 4 टेन्स, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4 असे ऑल टेन्स किती 12 टेन्स. ऑल टेन्स कोणी विचारलं तर 12 टेन्स म्हणायचे आणि मुख्य टेन्स विचारलं तर किती म्हणायचे 3 टेन्स हे मुख्य टेन्स आहे. कोणते कोणते प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. एवढं क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा करतो. टेन्स मीन्स टाइम अँड काळ एवढं लिहून घ्या. वी आर लुकिंग सब टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्स हे किती टेन्स आहे. प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4. तर आपण फर्स्ट बघणार आहोत की प्रेझेंटचे 4 टेन्स पुन्हा व्यवस्थितपणे आपण बघणार आहोत. तर प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ जे सध्याचे चालू आहे. तर पहिलाच प्रेझेंट टेन्स मध्ये तो सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय तो सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. काय सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट किती, वर्ब किती आणि ऑब्जेक्ट काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. एक टॉपिक्स मी अपलोड केलेली की हाऊ टू मेक द सेंटेन्स, म्हणजे इंग्लिशमध्ये सेंटेन्स कशा पद्धतीने बनतात ते बघून घ्या. तर सब्जेक्ट देर आर 8 सब्जेक्ट आहे. देर आर 8 सब्जेक्ट्स. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर कोणी विचारलं तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर याचं
हेल्पिंग वर्ब आहे डू आणि डज. हेल्पिंग वर्ब आहे डू आणि डज. तर डू आणि डज हेल्पिंग वर्ब कधी यूज करायचं, कोणत्या टायमाला यूज करायचं, कोणत्या सब्जेक्टला कोणते हेल्पिंग वर्ब यूज करायचं ते बघूया. सब्जेक्ट ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल, एक व्यक्तीचं नाव असेल. फॉर एक्झाम्पल विघ्नेश. विघ्नेश ही, सी, इट आणि विघ्नेश याचं नाव आलं की हेल्पिंग वर्ब येईल डज. त्याच्यानं वर्बचा फर्स्ट फॉर्म. इकडं आय, वी, यू आणि दे. आय, वी, दे. इकडं वर्ब आय, वी. इकडे हेल्पिंग वर्ब येईल डू. डूच्या नंतर वर्बला फर्स्ट फॉर्म. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब तर डू आणि डज. तर डज केव्हा करायचं यूज आणि डू कधी यूज करायचं. तर सब्जेक्ट ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर हेल्पिंग वर्ब यूज करायचं डज. आणि आय, वी, यू आणि दे असेल, हे सब्जेक्ट असेल तर हेल्पिंग वर्ब यूज करायचं डू. आणि डूच्या नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता वर्ब फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म. एक वर्बचा पाचवा फॉर्म पण असतो. ज्या वर्बला येस किंवा येस लागतो तो असतो पाचवा फॉर्म. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाचवा फॉर्म यूज करणार आहे, बरोबर. तर हे बघून घ्या, हे लिहून घ्या, माहीत असलं पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस यूएन प्लस ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डज. हे सब्जेक्ट आय, वी, यू, हे सब्जेक्ट असेल तर हेल्पिंग वर्ब डू यूज करायचं. ही, सी, इट आणि एक सिंगल नाउन असेल तर डज च्या नंतर वरचा फर्स्ट फॉर्म. तर तुम्हाला मराठीमध्ये एक ट्रिक म्हणून तुम्हाला देतो की मराठीत ती ट्रिक माहीत असेल तर तुम्हाला तो टेन्स लवकर आयडेंटिफाय करता येईल. मराठीमध्ये ट्रिक ही तू, ती आणि ते. काय तो, ती, ते, बरोबर. आता मी अभ्यास करतो, मी जेवण करतो, त्याच्यानंतर मी शाळेत जातो, मी शाळेतून येतो, लास्ट काय तो तू, ती, ती, बरोबर नाही. हे आले लास्टला मराठीच्या सेंटेन्सला लास्ट तू, ती, ते आले, लगेच आयडेंटिफाय करायचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर त्यानुसार फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस यूएन. त्याच्यानंतर त्या फॉर्म्युलानुसार इकडं ही, सी, इट आणि विघ्नेश. आता मी वर्बचा पाचवा फॉर्म लागतो असं यूज बोललेलं, बरोबर. तर ते कशा पद्धतीने पाचवा फॉर्म लागतो, तर जेव्हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, आणि ज्यावेळेस वर्बला येस आणि येस लागतो ज्यावेळेस थर्ड पर्सन असेल तर. आता थर्ड पर्सन म्हणजे काय, फर्स्ट पर्सन मी सांगितले आय आणि वी असतो हा फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन हा यू, यू असतो आणि थर्ड पर्सन ही, सी, इट, दे. तर याच्यामध्ये ही, सी, इट आणि विघ्नेश सिंग्युलर नाउन हे थर्ड पर्सन आहे. तर या थर्ड पर्सनला वर्बला येस किंवा येस जातो. म्हणजे वर्बला येस किंवा येस लागतो, बरोबर. हे थर्ड पर्सन असेल तर वर्बला येस किंवा येस लागतो. असं तुम्ही तर हे तर सांगितलं की येस आणि येस लागतो वर्बच्या थर्ड फॉर्मला, पण येस कधी लागतो आणि येस कधी लागतो हा पण प्रश्न असेल. तर येस ज्या वेळेस करायचं की एंड ऑफ द वर्ब, म्हणजे वर्बच्या शेवटी येस असेल, एस असेल, एस एच असेल, सी एच असेल, एक्स असेल आणि ओ असेल, बरोबर. एस असेल, एस एच असेल, सी एच असेल आणि एक्स असेल आणि ओ आहे. आता फॉर एक्झाम्पल मी वर्ब घेतला टीच. टीच तर मला असं बोलायचं तो इंग्लिश शिकवतो, ही टीचेस इंग्लिश. काय म्हणलं, ही टीचेस इंग्लिश. तर आता सब्जेक्ट काय यूज केला मी, ही म्हणजे थर्ड पर्सन यूज केला. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला येस किंवा येस लागणार. तर येस कधी लागतो, येस असेल, एस एच असेल, सी एच. आता वर्बच्या एंडला सी एच आला, बरोबर नाही. सी एच आला तर वर्बला काय लागेल, येस लागेल. तर टीचचं काय होईल, टीचर्स. टीचचं काय होईल, टीचर्स. आणि हे सेंटेन्स नसेल, हे वर्ड्स नसेल तर लगेच यूज करायचं आहे येस. सेकंड एक्झाम्पल, राईट लिहा. आता लास्टला काय ई, बरोबर नाही. ई याच्यामध्ये नाही तर आपल्याला तो पत्र लिहितं असं सांगायचं, तर आपण काय यूज करणार, ही राईट्स अ लेटर. काय यूज करणार, ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर, बरोबर. ही थर्ड पर्सन असेल, थर्ड पर्सन आहे तर आपण राईटचं काय केलं, राईट्स केलं, बरोबर. कारण त्याच्यामध्ये ई एस लावलेला ऑलरेडी ई होता, फक्त आपण ऍड काय केला, येस केला, बरोबर. ऑलरेडी ई असल्यामुळे आपण ऑलरेडी तर येस आपण यूज केला. तर याच्यामध्ये आय, यू, दी असेल, हे सब्जेक्ट असेल तर वर्बला येस किंवा येस लागत नाही. वर्बला येस किंवा येस यूज होत नाही. तर सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला समजलं असेल. सिंपल प्रेझेंट टेन्सचं लक्षात ठेवायचं फॉर्मॅट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे, सब्जेक्ट प्लस यूएन प्लस ऑब्जेक्ट.
त्याच्यानंतर मराठीमध्ये काय तो ती ती हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर कोणत्या सब्जेक्टला कोणतं हेल्पिंग वर्ब येतो हे पण माहित पाहिजे. तर ही सी इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर डज, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म हा येतो. त्यांना आय वी यू दे हे असेल तर डू प्लस ह्युअन हा पण हेल्पिंग वर्ब येतो. त्याच्यानंतर येस आणि येस कधी लागतं, येस लागतं, येस एस एस सी एच एक्स आणि यू असेल तर येस यूज करावा वर्बला, अन्यथा काय यूज करावा येस असेल. पण ते पण थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन असेल तरच, बरोबर. त्याच्या सिम्पल प्रेझेंट टेन्स मीन्स काय की जे सध्या नाव जे सिच्युएशनमध्ये जे चालू आहे, बरोबर, सध्या जे घडतं ते असं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं असतं. याच्यामध्ये अजून रूल्स आहे. ह्याचे रूल्स म्हणजे काय, सायंटिफिक ट्रूथ असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, त्याच्यानंतर न्यूज हेडलाईन्स असेल बरोबर नाही. अजून यांचे 2-4 रूल्स आहे ते बघूया. आता सेंटेन्स बनवायचं असेल तर मी इथे यूज केलेले सेंटेन्स लिहिले, ही राईट्स अ लेटर म्हणजे तो पत्र लिहितो, म्हणजे मराठीत काय आलं तो आला, म्हणजे कोणता टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता हीच्या नंतर मी राईट्स केलेले, बरोबर. ही सब्जेक्ट काय ही, सब्जेक्ट काय ही, राईट्स काय वर्ब आणि ऑब्जेक्ट काय अ लेटर. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आपण यूज करत नाही, पण निगेटिव्ह येस नो आणि WH क्वेश्चन तयार करत असताना टेन्समध्ये त्यावेळेस आपण हेल्पिंग वर्ब यूज करतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आता मी इथं सेकंड सेंटेन्स लिहिलं की तो पत्र लिहित नाही, असं मी निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. तर सब्जेक्ट काय यस सब्जेक्ट, तर मी इथं सब्जेक्ट असं बोललं की सब्जेक्ट ही सी इट आणि सिंगल नाउन असेल तर हेल्पिंग वर्ब काय येतं डज. तर हिच्या नंतर काय हेल्पिंग वर्ब यूज केला मी निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना डज यूज केला. तर डज हा हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे तो पत्र लिहित नाही हा सेंटेन्स झाला. आता मला असं नाही बोलायचं की तो पत्र लिहितो का, येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन ज्या दिवशी विचारतो आपण एखादी वस्तू कन्फर्म विचारतो, म्हणजे तू आकाश आहे का, बरोबर आहे. आर यू आकाश, तू आकाश आहे का, तू साधू शिकतो का, बरोबर आहे. डू यू स्टडी इन 7th स्टँडर्ड, डू यू स्टडी इन 8th स्टँडर्ड, म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन आपण कन्फर्म करण्यासाठी विचारतो, कन्फर्म एखादी गोष्ट. तर येस नो टाईप म्हणजे तो पत्र लिहितो का, तर मग असं बोलायचं डज ही राईट, डज ही राईट लेटर. तर हा झाला येस नो टाईप क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चन. डज ही राईट अ लेटर म्हणजे तो पत्र लिहितो का, आणि लास्ट लिहितो की WH क्वेश्चन. WH फॅमिली कोणती कोणती ती मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. WH फॅमिलीमध्ये आपण तो काय लिहितो असं सेंटेन्स बोलायचं इंग्लिशमध्ये, तर तो काय लिहितो, कायसाठी काय WH फॅमिलीमध्ये व्हॉट, काय व्हॉट. WH तयार करत असताना पहिले WH घ्यायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय डज, डज ही राईट, राईट तो काय लिहितो, एवढंच येतं हे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन, WH क्वेश्चन म्हणजे तो काय लिहितो. फर्स्ट सेंटेन्स आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स यूज केला, तो पत्र लिहितो. सेकंड तो पत्र लिहित नाही. थर्ड केलं तो पत्र लिहितो का, आणि फोर्थ लिहितो तो काय लिहितो. म्हणजे 4 सेंटेन्स मध्ये एका टेन्स फॉर्म होतो, एका सेंटेन्स 4 याच्यामध्ये फॉर्म होतो. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं बनवून बघा, निगेटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब घेतलेले, येस नो मध्ये पण हेल्पिंग वर्ब आणि WH मध्ये. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये एवढंच कन्फ्युजिंग गोष्ट की पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवत असताना हेल्पिंग वर्ब आपण यूज करत नाही, फक्त वर्बला येस किंवा येस लागतं का हेच यूज आपण करतो, बरोबर नाही. हे आय होप यू अंडरस्टूड, तुम्हाला समजलं असेल, बरोबर नाही. तर टेन्स एकदम चांगल्या पद्धतीने समजायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू हा लेक्चर बघा, युनिक टेक्निक फॉर इंग्लिश यावर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ.